जवाहरलाल नेहरूंची काँग्रेस होती, इंदिरा गांधींची काँग्रेस होती, ही काँग्रेस संपली आहे, ही काँग्रेस नामशेष झालेली आहे. ही काँग्रेस आत्ताची जी काँग्रेस आहे ही काँग्रेस फक्त खिसे भरण्यासाठी आलेली काँग्रेस आहे, स्वतःचं घर भरण्यासाठी आलेली ही काँग्रेस आहे, लक्षात घ्या. यांना तुमचं काही घेणं देणं नाही, यांना फक्त सत्ता पाहिजे, फक्त पद पाहिजेत आणि त्या पदाच्या माध्यमातून भ्रष्टाचार करून आपलं सगळं जे असेल ते भरायचं कसं, आपलं घरदार कसं भरायचं आणि लोकांना आहे त्या अवस्थेमध्ये कसं सोडून द्यायचं हे बघणारी आणि अशा पद्धतीचं काम करणारी ही काँग्रेस आहे. आपण मुंबईत आता बघतोय, तुम्ही एक विचार करा की उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब एकत्र आले, याचा आपल्याला काय फायदा? आज हे दोघं एकत्र आले, तुम्ही जर तसा विचार केला, माझी सगळ्यांना विनंती की सगळ्यांनी विचार करा, उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब वेगळे का झाले हो? महाराष्ट्रासाठी झाले का? नाही. एकांना सेना मिळाली, राज साहेबांना ते पटलं नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी दोघं वेगळे झाले. आज एकत्र का आलेत? स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आलेत, कारण त्यांना माहित आहे की भाजपच्या विचारापुढं आपण वेगळं राहून लढू शकत नाही, आपण पूर्ण नामशेष होऊ, म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी दोघं पण एकत्र आले. ही दुसरी वस्तुस्थिती आहे. याच्यामध्ये मुंबईकरांचा, महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा कुणाचाही फायदा नाही, कुणाचंही हित नाही, काय नाही. फक्त भाजपच्या विरोधात आता भाजपच्या मागे एवढा जनप्रवाह निर्माण झालाय, भाजपचं नेतृत्व देवेंद्रजींचं एवढं ताकदीचं, एवढं सक्षम आहे की या नेतृत्वाला जरा जरी करायचं असेल तर आता एकत्र येऊन लढण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून हे दोघं आज मुंबईत एकत्र येऊन लढतात. याचा तुमच्या आमच्याशी काही घेणं देणं नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी वेगळे झाले आणि स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आले, ही या सगळ्या राजकारणाच्या मागची वस्तुस्थिती आहे थोडक्यातली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, पंतप्रधान मोदीजींनी दिले, मला वाटतंय जवाहरलाल नेहरू नंतर पहिले पंतप्रधान रायगडावर जाणारे मोदीजी होते, नाही तर कुणी गेलं नव्हतं. ही वस्तुस्थिती आहे. देशाचा कुठलाही पंतप्रधान छत्रपतींच्या रायगडावर गेला नव्हता, पण पंतप्रधान मोदीजी गेले, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज आपले युनेस्को मध्ये 16-18 किल्ले आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे आले. कुणी प्रयत्न केला हो आतापर्यंत? का नाही प्रयत्न झाला? आज किती वर्ष सत्ता काँग्रेसच्या विचाराची या देशात होती. युनेस्को काय काल परवा आले का? वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा हा काही काल परवा दिला जायला सुरुवात केली आहे का? पण एवढ्या वर्षामध्ये आपले कधी छत्रपती शिवाजी महाराजांचे, मराठी माणसाचा इतिहास हा युनेस्को पर्यंत पोहोचवला गेला नाही. तो पोहोचवण्याचं काम हे आपल्या राज्याच्या महायुतीच्या सरकारनं, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, आमचे सहकारी मित्र आशिष शेलार असतील आणि आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, यांनी ते केलं. आणि एका याच्यामध्ये जगातल्या सगळ्या प्रस्तावांमध्ये आज आपल्या भारताचे आणि आपल्या महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे पण छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटच्या याच्यामध्ये दर्जा त्यांना दिला गेला. ही एक अभिमानाची गोष्ट तुम्हा आम्हाला असणं गरजेचं आहे. हा आपला इतिहास आहे. हा इतिहास, ही परंपरा आपण जपली पाहिजे, राखली पाहिजे. आज रोजच्या आपल्या आयुष्यामध्ये अडचणी असंख्य आहेत. आता जरी आपण इथं सभा ऐकत असलो तरी घरी गेल्यानंतर प्रश्न आहेत, उद्या सकाळचे प्रश्न आहेत, उद्या काय करायचं, मुलांना उद्या शाळेचा प्रश्न असेल, काही प्रश्न तुम्हाला आम्हाला कुणालाच आपल्याला सुटले नाहीत. प्रश्न आपल्या आयुष्यात कायमच आहेत आणि कायम राहणारच आहेत, ही वस्तुस्थिती आहे. पण असं असताना पण हा इतिहास जो आपला आहे, हा इतिहास राखण्याचं काम हे शासनाच्या माध्यमातून करणं गरजेचं आहे. कारण सर्वसामान्य माणूस रोज उठून ह्याच्या मागे लागू शकत नाही, ह्याचा पाठपुरावा करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि हे खऱ्या अर्थानं हा इतिहास, ही आपली परंपरा जपण्याचं काम हे आपल्या महायुतीच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या आणि सेनेच्या माध्यमातून झालं, पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातून झालं. आज नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये जिकडं तिकडं आपण बघाल तिकडं महायुतीचा विजय झालाय, ही वस्तुस्थिती आहे. आज मी सातारा जिल्ह्यात, आता माझी ही जिल्ह्यात माझ्या विधानसभा मतदारसंघातली 5वी टर्म आहे. आज यापूर्वी
आमचा जिल्हा सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानलं जायचं। एक काळ असा होता की पुणे जिल्ह्यातनं जेवढे आमदार आणि खासदार निवडून आले नाहीत तेवढे सातारनं शरद पवार साहेबांचे आमदार आणि खासदार निवडून दिली होती। ही वस्तुस्थिती आहे, हा इतिहास आहे। पण आज या सातारा जिल्ह्याची परिस्थिती बघा। आज या सातारा जिल्ह्यात जेव्हापासून देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घातलं आणि आम्हाला सगळ्यांना तरुण बरोबर घेऊन एक ताकद दिली, आज या सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि काँग्रेसचा उमेदवार बघायला मिळत नाही अशी अवस्था आहे। आज 10 पैकी 7 नगरपालिका भारतीय जनता पार्टीनं स्वतःच्या कमळाच्या चिन्हावर जिंकल्या। एक ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी कराडची नगरपालिका जिंकली आणि एक ठिकाणी अजितदादांच्या राष्ट्रवादीनं पाचगणी आणि महाबळेश्वर या 2 नगरपालिका त्यांनी जिंकल्या। म्हणजे जी आघाडी आहे ही आघाडी एवढ्या मोठ्या सातारा जिल्हा जो एक काळी काँग्रेसचा एक काळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता त्याच्यातनं सर्व लोकांना हद्दपार करण्याचं काम हे त्या ठिकाणी सातारकरांनी केलंय। हे शेजारचं उदाहरण मी तुम्हाला देतोय। आपल्या इथं सुद्धा नगरपालिकेला तसंच झालंय। आज नगरपालिकेला सुद्धा अनेक ठिकाणी एखादी सत्ता आपण मिळाल्या महायुतीच्या बाजूनच कल हा नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा मतदारांनी दिला, ही वस्तुस्थिती आहे। आणि मग प्रवाह एकीकडे चाललेला असताना आपण वेगळा विचार मनात आणणं हे अतिशय चुकीचं आणि अतिशय घातक हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ठरणार आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे। आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला आपल्या शहराचा विकास झाला पाहिजे। आपलं प्राधान्य कशाला आहे? आमच्या शहराची प्रगती झाली पाहिजे, आमच्या शहरामध्ये चांगल्या गोष्टी व्हाव्यात, चांगल्या पद्धतीने इथं निधी यावा, पाण्याचा प्रश्न असू दे, स्वच्छतेचा प्रश्न असू दे, रस्ते असू देत, मुलांसाठी बाग बगीचे ग्राउंड असू देत किंवा बाकीच्या शासनाच्या ज्या योजना आहेत ह्या योजना असू देत, त्याचा उल्लेख राहुलजींनी केला। आज इलेक्ट्रिक बस सेवा आपल्याला चालू करायची आहे, त्याचं काम सुरू आहे। आज आपल्या बाकीच्या पिण्याच्या पाण्यासाठी टाक्या वगैरे ह्या मंजूर करून आणणार, ह्या सगळ्या गोष्टी शेवटी राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं हातभार लावल्याशिवाय बंधू भगिनींना आपण पूर्णत्वाला नेऊ शकत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणून आपल्याला महायुती बरोबर राहणं हे क्रमप्राप्त आहे, हे आपण सगळ्यांनी माझ्या बंधू भगिनींनी लक्षात घ्यावं, ही विनंती आपल्याला सर्वांना मी करू इच्छितो। लाडकी बहीण योजना आपल्या महायुती सरकारनं आणली। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते, अजितदादा होते। आता मगाशी रवींद्र माने साहेबांनी उल्लेख केला, राहुलजींनी उल्लेख केला, काय सांगत होते हो ही आघाडीची लोक ज्यावेळेला ही योजना आली हे सगळं बोगस आहे। काय जाऊन लाईनीत उभा राहून महिलांनी फॉर्म भरू नका, तुम्हाला काय मिळणार नाही, नुसतं नाटक करतात। 1 रुपया तुम्हाला मिळणार नाहीये, तुमचा अर्ज केराच्या टोपलीत फेकून देतील। निवडणुकीच्या पूर्वी फक्त नाटक हे भाजपचं आणि यांचं चाललेलं आहे। त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया झाली, योजनेला मान्यता मिळाली। ज्या ज्या महिलांनी ऍप्लिकेशन केलं होतं, ज्या पात्र होत्या, ज्या लाभार्थी होत्या, त्यांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरू झाले। मग हे सुरू झालं त्यांच्या लक्षात आलं की आता आपली गेम फसली आहे, आता आपण एक बोलत होतो, सरकारनं तर दुसरं केलं, पैसे जमा करायला लागलेत। मग ही मंडळी कोर्टात गेली, कोर्टात जाऊन त्यांनी कोर्टालाही केलं की ही योजना बंद करा, या योजनेमुळे भ्रष्टाचार होणार आहे, या योजनेमुळे राज्य सरकारचं नुकसान होणार आहे, राज्याचं नुकसान होणार आहे। कोर्टाने सांगितलं वा असल्या याच्यामध्ये योजना हे करण्यामध्ये आमचा अधिकार नाही, आम्ही त्याच्यावर काही करू शकत नाही, ही राज्य सरकारची योजना आहे, राज्य सरकार ठरवलं त्याचं काय करायचं। मग निवडणुकीत ही काय ओरडायला लागली महाविकास आघाडीची लोक की इलेक्शन पुरतं आहे, इलेक्शन झालं की योजना बंद करणार आहेत, तुम्हाला इलेक्शन नंतर 1 रुपया पण मिळणार नाही, हे आता निवडणुकीपुरतं आणि मतदानापुरतं तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न चाललाय। आज काय अवस्था आहे? आज 1 वर्ष झालं इलेक्शन होऊन, सरकार येऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं मागच्या महिन्यामध्ये, अजून सुद्धा लाडकी बहीण योजना जशीच्या तशी चालू आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या। आणि ही योजना एवढ्यापुरती नाही, मी आज तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो, या योजनेचे पैसे तर येणारच येणार, तुम्ही ती चिंता करू नका। तुमच्या मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये तुमचा सगळ्यांचा लाडका देवा भाऊ बसलेला आहे, त्यामुळे तुम्हाला जी ओवाळणी बहिणींची आहे ती येणं थांबणार नाही। उलट आज ना उद्या किंवा पुढच्या याच्यामध्ये जे वाढीव पैसे आपल्याला मिळावेत ही अपेक्षा आहे, ती देण्याचं काम सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून योग्य वेळेला केलं जाईल, हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो।
त्यामुळं अजिबात कोणी ठीक आहे, एखादा हप्ता पुढं मागं होत असेल मध्यंतरी, मला वाटतं एकदम 2 हप्ते सुद्धा राज्य सरकारनं दिले. त्यामुळं जो आपल्या योजनेचा पैसा आहे तो किंवा आपल्याला जे लाभार्थी म्हणून जे आपल्याला येणं अपेक्षित आहे ते 100% तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. त्याला काही कुठेही त्याला म्हणजे वेगळा मार्ग किंवा वेगळे त्याला पाय फुटतील असं होणार नाही. आणि खऱ्या अर्थानं आपण विचार केला पाहिजे की आज तुम्ही बघा, आज या योजना ज्या आहेत, ह्या योजना तुम्हाला सर्वसामान्य घरातल्या स्त्रियांना, सर्वसामान्य शेतकरी असेल यांना केंद्रबिंदू मानून, यांना केंद्रस्थानी ठेवून या योजना राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं केल्यात. आज तुम्ही लाभार्थी आहे, तुम्ही फॉर्म भरायचा आहे, तुम्ही अकाउंट काढायचंय, तुम्ही तो फॉर्म जमा करायचा आहे. त्याच्यावर खासदाराची सही लागत नाही, मंत्र्याची सही लागत नाही, आमदाराची लागत नाही, नगरसेवकाची लागत नाही, काही लागत नाही, तहसीलदार नाही, तुमचा काय नगरपालिकेचा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.